जय जय
सुख झाले घुसा जाणे तो हा विठ्ठल कट होतं बरं का मध्ये मध्ये आवाज आणि समोरच्या मंडळ लागत असते. हरे लेकराचे हित
स्मृतिं भजे ज्ञानदेव पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम मस्तके पायावरी आवार करी संतांच्या मोकळं करावं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यात हेतवे तापत्र विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. प्रस्तुत प्रसंग कीर्तन रूपी जर घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्य मूर्ती जगद्गुरु जगदंबनी जगतमान्य देवनिवासी तुकोबाराय यांचा चार चरणाचा अखंडितपणे संतांचं हृदय सांगताना केलेला अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय या पृथ्वीतलावरच्या संतांचं महादेव सांगताना सांगतात काय मन मोठं आहे तुमचं. त्यांना उपमा आईची दिली आहे. कधीतरी गांभीर्यानं विचार करा, संतांना आईची उपमा द्यावी इतकं हृदय मोठं आईचं आहे. अधिकार ज्यांचा देवाचा आहे त्यांना उपमा आईची दिली जाते. पृथ्वीतलावर व्यक्तिमत्व असणारं साधं मनुष्यलोकात जन्माला एक व्यक्तिमत्व जी माय आहे जी तुमच्या आमच्या सारखी आहे. मग तिचं कौतुक करण्यात ना संतांचं कौतुक करताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुम्ही आई सारखे आहात. म्हणजे आई किती श्रेष्ठ म्हणावी. दोन्ही अनुषंग लक्षात घ्या. आईचं महात्म्य आहे की संतांना उपमा दिली जाते आणि संत किती श्रेष्ठ ज्यांना आई म्हटलं जातं. कारण या पृथ्वी तलावर लेकराचं सगळ्यात जवळचं नातं माय असतं. आपल्या मराठी भाषेत साधं सरळ म्हणत होतात बायका, नाळ जोडली रे तुझ्याशी माझी, दुःख कळतं मला तुझं, तू रुसला जरी वेगळ्या कारणाने असशील, तू न सांगता मला कळतं तुझं नेमकं तोंड पडायचं कारण काय. जाणे माऊलीच पण फक्त कळतंय का नाही, वाही माऊलीच. तिला जाणवतंय ही गोष्ट वेगळीच आहे, पण जो त्रास लेकराला होतोय त्याच्यापेक्षा जास्त त्रास त्या माईला होतोय का तर त्रास लेकराला होतोय. एवढं जिचं मन मोठं आहे. तुकोबाराय तुमचंही तसंच आहे बघा संतांना. तुम्ही देखील त्या आई सारखे आहात. म्हणून मी म्हणतो गोमटे ते करा माझे भार कारण तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वाढो तुमचा अधिकार तेवढा आहे. आणि म्हणून अनुषंगाला शोभेल असा कैलासवासी बकुळाबाई विठोबा कदम यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त कदम कुटुंबियाच्या माध्यमातून थाटलेला नामचिंतनाचा गोड अट्टास. त्यांच्या दोन्ही मुलं दोन्ही मुली 2 मुलं 11 नातवंड असं असणारं हे कुटुंब. त्यांचे भाऊ भाऊजाया ननंद या सगळ्या आप्तेष्ट मंडळींना थाटलेलं हे कुटुंब अखंडितपणे 92-94 वर्षाच्या माय माऊलीने संसाराचा भार खांद्यावर पेलवला आणि जगाच्या मालकाला आत्मा अर्पण केला. अशी असणाऱ्या बकुळा आई यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त हा कीर्तन सोहळा या सर्व कुटुंबियांनी आयोजित केला. खरं तर काय आमचा धर्म, काय संप्रदाय, काय ताकद, म्हणजे आपला महाराष्ट्र बरं का आपल्याकडेच अजून आईबापाची जाण ठेवली जाते. तुम्ही स्वित्झर्लंड, न्यूझीलंड, अमेरिका कुठल्याही देशात जा, तुम्हाला हॉलमध्ये मायबापाचे फोटो दिसणार नाहीत. पण आमच्याकडे आजही पितृपक्ष मानला जातो. हो की नाही, चालू झाला आपल्याकडे आजही पितृपक्ष मानला जातो. आपल्याला आजही आपल्या पूर्वजांना दिल्याशिवाय आपण खात. जुनी माणसं तर बघा अक्षय तृतीया झाल्याशिवाय आंबा सुद्धा खात नाही, आमरस सुद्धा खात नाहीत. अक्षय तृतीयाला आधी पितृपक्षाला देतात आणि मग स्वतः खातात. त्याचं कारण आहे सायंटिफिकली सांगायचं म्हटलं तर इट इज जनरेटिव्ह. त्यांना ज्ञात असतं की जे काही मिळालंय ते पूर्वजांकडनं मिळालंय. मग तो भाग संपत्तीचा असला काय आणि प्रारब्धाचा असला काय. माऊली फार गोड वर्णन करतात बघा याचं. तशी जसेची वाटण पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञ उगच कसं मिळेल. तुकोबा म्हणले माझ्या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. उगच नाही मिळालं, माझ्या बापांना कष्ट केलं, माझ्या हातात फळ पडलं. पिढ्यानं पिढ्याचा परमार्थ आहे. अगदी जनरेटिक आहे, अनुवंशिक आहे. म्हणून तुकोबाराय सोपं ना तुका म्हणे येते पाहिजे म्हणजे रक्तात परमार्थ आहे. भजन आवडतं आम्हाला. काय आवडतं? उगाच आवडतं का नाही. माझा बाप माळकरी, आजचा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. माझी माय रडायला लागली की भजनात नेऊन बसवायची. टाळाच्या आवाजात रडतोय का हसतोय कळत बी नव्हतं. आवड लागायची गरज नाही, अंगवळणी पडला ना ते. आजकालच्या पिढीला विचारलं ना, आजचं जे जनरेशन आहे त्यांना आजकालच्या मुलं मुलींना विचारलं ना, अरे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, पण कधी भजन करताना देवाला मानताना दिसलं नाही. आजकालची पिढी फार कौतुकाने आन्सर करते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके रे, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. देव मानाला भाग्य व्हायला लागतं. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही, पण बहीण म्हणून सांगते
सांगतंय, ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही, हे सामर्थ्याने सांगतो देव मार्ग करून चाललं. काय वाजू वाटले तर वाजवीत झाले की नाही वाजवायच्या, त्याला काही सरकारचा जीएसटी नाही, मोफत आहे वाजवायच्या. तुम्ही वाजवल्या पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या. दर घे बोलली बाई, दर घे, दर पाहिजे बाई टाळी तुला, दर घे. लहान करताय बिघाडला. आणि असं मागून लोक म्हणतात देव भेटत नाही, की मेंटॅलिटी आहे म्हणा. हे असं आहे बघा लोकांचं. ते साधं आहे बघा, मने नाही भाव म्हणे देवा मला. माऊली किती गोड वर्णन करतात. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भावे विन देव नकळे दिसन दे, गुरुविन अनुभव कैसा कळे, भावपळे आकळे, एरविना कळे, करतरी आवळे पैसा हरी. काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. देवाची शपथ घेऊन सांगतो, तुकोबाराय म्हणतात. देवाची शपथ घेऊन सांगतो, योग याग तपविधी वैकल्य करू नका. मन स्वच्छ ठेवा, शुद्ध अंतकरण ठेवा, निर्मळ नजर ठेवा. जगाचा मालक तुमच्या दारात येऊन नांदील हे विश्वासाने सांगतो. फक्त मन स्वच्छ ठेवा. फ्रीली कीर्तन आहे काय, ओपन माइंडेड आहे का, फील द मोमेंट. प्रत्येक क्षण जगा. उगा बसायचं पण बसू नका. हाय आपल्या पाहुण्याचं आहे, बसायलाच लागत असते, त्यांना माहित आहे पण आपल्याला कोण यायचं असलं म्हणून बसू नका. पुन्हा मी मेल्यावर कोण येणार ह्या खाण्याचं बसू नका. कारण हे ठेवा की जगाच्या मालकाने माझ्यासाठी केलंय, मला त्याचे परतफेड करायची. साधं विचारतो मी तुम्हाला दादा. आता या कदम कुटुंबाने पंगत घातली, तिसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त काही गुलाबजामुन केले असेल, बुंदी केली असेल, लाडू केलं असेल, जे काही केलं असेल गोड. पण एखादा माणूस त्यांना जाऊन म्हणला, याला काय करतो, मला नाही आवडत बुंदी, कशामुळे तू केली. ते काय म्हणे, खाऊ वाटलं नाही तू राहू दे. मी काय तुझ्याकडनं मूल्य आकारलंय का, मी काय पैसे घेतले, तू काय हॉटेलमध्ये आलायस का. तू पैसे देत असशील तर हॉटेल मला तुझी मागणी पूर्ण करेल. मी तुला दान करतोय आणि तू मला एवढं ज्ञान शिकवतोय, हे चुकीचं आहे ना. अगदी तसं आहे. याच्या बदल्यात त्याने तुमच्याकडे काय मागितलं, एवढं अस्तित्व दिलं तुम्हाला, एवढी स्टेबिलिटी दिली, ती स्थिरता दिली तुम्हाला, एवढं सगळं जगाच्या मालकाने दिलं. याच्या बदल्यात काय मूल्य आकारलं त्याने तुमच्याकडनं, आकारलं का काही नाही. खुर्चीचा जरा प्रॉब्लेमच आहे. माणूस खुर्चीवर बसला की जरा ऍटिट्यूड येतोच. तो तुमचा दोष नाही, खुर्चीचा आहे. माणूस खाली बसले असते तर बरोबर बोलले असते तुम्ही. तो ती खुर्चीची चूक आहे, तुमची नाही. माणूस बरं का, ती साधातल्या साधा नाही तर मोठ्यातला मोठा. खुर्चीवर बसला की त्याला वाटतं मी राजाच आहे, महाराज आहे. काय केलंय, कुठेही बसलेलं असलं तरी जगाच्या मालकापेक्षा मोठे नाही आहात ना. तू बोला, जगाच्या मालकाने तुमच्याकडनं काही मूल्य आकारलं का, याच्या बाबतीत आकारलं का, काही पैसे वगैरे काही धनदौलत घेतली का तुमची, एवढं दिलं त्याचं. म्हणजे त्याने काय केलंय, दान केलंय. मग आपण त्याच्याकडे तक्रार करू शकतो का, नाही. मग आपण काय करू शकतो, उपकार मानू शकतो. काय मानू शकतो, उपकार. मग उपकार मानायची पद्धत काय, त्याला जे आवडतंय ते करा. आवडी देवासी तो ऐक. देवाला काय आवडतंय, थोडं प्रेमाचं मुकेल ह्याची दुष्काळ तयार. त्याला जर फक्त प्रेमच पाहिजे तर ठीक आहे ना, हे एवढं अवघड नाहीये. पण हे कळतं कधी, जाणे माऊलीचे. हे संत संगतीशिवाय कळत नाही. आणि माझं जे चांगलं आहे ते जर त्या संतांना कळत असेल तर मी असं म्हणतो, घालून या भार राहिलो. माझं जे चांगलं आहे ते तुम्हीच करा मला, कारण माझं चांगलं मला करावं एवढी सुद्धा अक्कल माझ्याकडे राहिली. अहो कळत असं तर माणसाने व्यसन केली असती का. किती दुर्दैवीपणा आहे बघा ना. स्वतःच चांगलं जर लोकांना कळत असतं, लोकांनी व्यसन केली असती का. कळत नाही असं नाही हो, कळतं सगळंच. कळत कसं नाही, माणूस म्हणतो पिल्यावर कळत नाही. हा तेवढंच बरं कळत नाही, सगळं कळतं बाकीचं. पिल्यावर बरं कळत नाही. मार मार मारतं बायकोला रात्री आणि सकाळी म्हणतो नव्हती गो मारायची, पिल्यावर कळत नाही. एवढंच बरं कळत नाही तुला. आता कळतच नाही ना. एक काम कर, माय पिला ना की टोपलं तर शेळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायच्या त्याच्यात. त्याला म्हणायचं काळ म्हणू काय, ताकद वाढती, द्वार लागते, खा. खाईल का माय. अगं किती बाटल्या टाकलेल्या सुद्धा तेवढ्या धुनीत म्हणी येणार का लेंड ना, कळतो त्याला. सगळं कळतं, नाटकं करतं ते. तसं या जीवाला सगळं कळतं. सांगा बरं दादा, एखाद्याने मांसाहार केला सकाळी दुपारी चल म्हणा त्याला पंढरीला जगाच्या मालकाच्या दर्शनाला येईल का तो. सकाळी मांसाहार केलेलं व्यक्तिमत्व दुपारी पंढरीच्या मालकाच्या दारात येईल का. पंढरपूरला कशाला, गावच्या देवळात जाईल का, का नाही जाणार. नग आजचं किचे खाल्लंय ते उद्या निघतो का. ही काय मेंटॅलिटी बरं तुमची. श्रावणात महिनाभर पाळायचं, नाकरदान करून हाणायचं, हे म्हणजे कसं मी असं कसं परमार्थ करताय तुम्ही. किती अंधश्रद्धा. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणा. अरे माणूस आहे का, भूत आहे तू. प्रॅक्टिकली पण विचार कर ना. असं वागून महाराज लोकांच्या पाया पडण्याची लेकरं झाली असती,
बायको काही जगाला पॉपलाय गेली असती. भाषाबाई माझी नाहीये. नवसे कन्या पुत्र होती तरी काय करणे लागे पती. श्रद्धा आणि अंधश्रद्धा जमीन आसमानचा फरक आहे. देव आहे यात वादच नाही, पण साधा प्रश्न आहे माझा, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे. ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे. ज्याला बोलायचं कळत नाही त्याला वागायचं कळत नाही त्याला ज्ञान समजणार आहे. 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव आणि बायको भेटणार हे असली पोरं. तू जिंदगीभर देवासमोर नाचला. आता नवरात्र आलं, नवरात्राची उपास, दुसऱ्या दिवशी पोपट. देवी पोपती म्हणत पोता घरून हाणला पाहिजे सांगणारा. म्हणजे 9 दिवस तू उपवास करतो आणि 10 दिवस. काय पण मेंटॅलिटी बाबा बरोबर त्याची. आणि असल्या वागण्यामुळे लोकांचा देवावरचा विश्वास उठत चालला रे. शेंदरी हेंदरी दैवत म्हणणारी जात नाही आपली. कोण देव आहे, कसा आहे, दिसतो का, थोडा अभ्यास करा. कृष्णाला 16,108 बायका होत्या. हो तू गेलता बघाय तिथं. काय फुकटचं. आणि काय हो, त्या रामाच्या बायकोने अग्नी परीक्षा दिली म्हणे, आणि ज्या रामाला स्वतःची बायको कळली नाही त्या रामाला आम्ही काय करणार आहे तुला माहित आहे का. प्रथम तर लक्षात घ्या, रामाने सीतेला वनवासाला पाठवलं नाही. वाक्य लक्षात ठेवा. त्याच्यात आपल्या एक रामायण ऐकायची पद्धत सवय झाली आपल्याला. मग ती परीट म्हणला म्हणे रामाला, मग तुझी बायको रामाजवळ होती म्हणा, आणि तू तर देव आहे म्हणा, मग तूच न्याय करायचा नाही मग कोणी करायचं म्हणा, आणि आम्ही तुझ्याकडनं शिकताव म्हणा, आणि मग तूच तुझ्या बायकोला असं सांभाळून घेतलं, मग तू जगाला कसा न्याय करणार म्हणा, आणि तू तर पुरुषोत्तम आहे म्हणा. मग रामाला म्हणा जा म्हणा वनवासाला. रामायण देव सांगता तुम्हाला कळू येते अंतर. आम्ही जगाच्या मालकाला इतक्या प्रेमाने म्हणतो रे. ज्याला न सांगता भक्ताचं हृदय कळतो त्याला स्वतःच्या बायकोचं पावित्र्य कळणार नाही का. तो डोळे झाकून बसला होता का. देव हे अस्तित्व लक्षात घ्या. सगळ्यात मोठा परमात्मा आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. सगळ्यात मोठा देव कुठला, सर्वा घटी राम देहादेही. माझं अस्तित्व सगळ्यात मोठा परमात्मा. मी जिवंत याचं मूर्तिमंत उदाहरण आहे देव. माझं असणं देवाचं असणं ग्राह्य करून देत. जगात रोबोट निर्माण झाले, पण जठर पचन क्रिया झाली का. फिलिंग्स, भावना नाहीच ना. तुम्ही जे आधार कार्ड वापरता त्या आधार कार्डाची ओळख काय, तो चेहऱ्यावरनं ओळखला जात नाही. आधार कार्ड आपल्या अंगठ्यावरनं ओळखलं जातं. हे तुमचंच आहे, याला तुम्हाला अंगठा लावायला लागतो. बरोबर आहे. विचार करा, तुमच्या आधी कितीतरी मेले, आपल्या नंतर कितीतरी जन्माला येणार आहेत, आपल्या आधी जे गेले आपल्या नंतर जे जन्माला येणार आहेत, आणि आपण जे आहोत कोट्यवधी लोकांचा असणारा भारत देश, एकाच्याही अंगठ्याची एवढी जागा सारखी नाही. हे जगाच्या मालकाचं असण्याचं सगळ्यात मोठं करून. कुठल्या वेळेस भगवंताचं अस्तित्व नाकारता. ओम वैश्वानर भूत प्राणाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमन्यम चतुर्विधम. हे चालवणं बोलवणं सोड अर्जुना. सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो ना तो जगदीश्वर कृष्ण राम शिव विश्वेश्वर पंचमहाभूतमी आमोरेणोमी. आम्ही भेदभाव करण्यातच आयुष्य घालवलं. विठ्ठल तुझा, खंडोबा माझा. अरे थांब रे बाबा, खंडोबा आणि विठ्ठल वेगळा आहे का, राम आणि कृष्ण वेगळा आहे का. हे अवतार प्रत्येक युगामध्ये घेतलेले. शिव आणि महादेव, शिव आणि विठ्ठल वेगळं. हे अख्खं आयुष्य. शिवराय तुमचे, अहिल्याबाई होळकर आमच्या, आंबेडकर तुमचे, ज्योतिबा. अरे थांब बाबा, अवतार लक्षात घे. हा प्रत्येक अवतार देवाचा. अजून सोपं करून सांगतो. 5 वर्षाच्या मुक्ताई ज्ञानोबांना ताटी उघडायला भाग पाडतात. असं काय बोलले मुक्ताई की ज्ञानोबांना ताटी उघडावी लागली. तर मुक्ताईने ताटी उघडायला लावली नसतं ज्ञानेश्वरी तुम्हाला भेटली. आणि माझी विनंती, आयुष्यात एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचा. तुम्ही किती शिकलेले असू द्या, कितीही BHMS, MBBS, MD, PhD, ऍग्रिकल्चर, MPC, UPC, अरे काही आर्ट, कॉमर्स, सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, जे काही तुम्ही शिकताय आयुष्यात एकदा ज्ञानेश्वरी वाचा. तुम्ही किती पाण्यात आहे ना, आपण सगळेच किती पाण्यात आहे ते कळतं. एकदा ज्ञानेश्वरी वाचा, एकदा वाचा. या बल्बचा शोध 100-125 वर्षांनी कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगात त्याचं नाव माहिती आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरी मला सांगतात, उदकाचे आणि आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तर या विजो माझी असे सलिल काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. ही अध्यात्मिकता आहे. अध्यात्म मूळ आहे, विज्ञान त्याचं फळ आहे. मिक्सर पासून चंद्रयानापर्यंतचं प्रत्येक सूत्र तुम्हाला शास्त्रविधांमध्ये बघायला भेटेल. आर्य भट्ट आहेत, ज्यांनी शून्याचा शोध भारतामध्ये प्रथम लावला. भट्ट आहेत ते, स्पिरिच्युअल आहेत. पहिलं विमान मराठी माणसाने उडवलं. पहिलं विमान मराठी माणसाने उडवलं, राईट बनवून नाही. मुंबईच्या चौपाटीवर ज्याचं नाव शिवा तळपदे होतं.
थिंक अबाउट इट. आपल्या मातीची फक्त ताकद लक्षात घ्या. करा विचार. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळे स्वराज्याचं 10 पटीने जास्त सैन्य शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभं करणार आहे. ओनली फॉर मेंटॅलिटी. विश्वास आहे स्वतः करू शकतो. आय विल डू इट. केलं. मुठभर मावळे हातात आपल्यापेक्षा 10 पटीने जास्त असणारा शत्रू, त्याच्यात नाकड टिचून 260 पेक्षा जास्त केले, 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास याच मातीचा आहे. ही इथंच आम्ही जन्माला आलो. आमचं कुठं चुकतंय. टाईप ऑफ ब्रेक ज्या मार्गाने जाताय ना. तुम्ही देव मानत नाही असं नाही. इतका देव मानतो तुम्ही, तुमच्या इतका देव कोणीच मानत नाही. पण तुमचं चुकतं काय. बापाच्या कमरेत लाता पंढरीच्या मालकाला दर्शन उत्सुकता आता. ही कुठली पद्धत देव मानायची. तिथं बेंबीपासून टाकलीपर्यंत गण लावायचा आणि बापाला भलत्या शिव्या द्यायच्या आणि पुन्हा देव भेटला नाही म्हणून बोंबलायचं. इमोशनली सॅटिस्फॅक्शन पाहिजे असेल तुम्ही ते माणूस करे. मी कीर्तनकार आहे. कीर्तनकार आहे. व्यासपीठावर सांगते देव दिसत नाही. कारण देव ही बघायची गोष्ट नाही, देव ही अनुभवायची गोष्ट आहे. देव असतोच, फक्त अनुभवता आला पाहिजे, फील करता आला पाहिजे. कुठे आहे देव. हृदय मंदिरी शोधून बाय. कुठे आहे जगाचा मालक. समस्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम पदे हृदय त्वमंजनम समस्त भावकन्यनम सुविच्च मस्तमस्तकं सुनाद वैतो हस्तकं मनोजगतो मोचनो विकारनो अनंत रक्तसागर महाविष्णुनाद पदे हृदय त्वमंजनम समस्त भावकन्यनम समस्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. काय नाही, हारी मोठे म्हणा. सगळ्याचा अर्थ एवढाच होता. तुम्ही लय भांगडीत पडू नका म्हणायचं. पण कसं असतं, चौवेदी जाणं, सई शास्त्री कारण, 18 पुराण, हरीशीच गाय. हे इथं चुकतं आपलं. आपण जातोय ते दिसण्यावर. ज्याला संस्कृत जास्त पाठ आहे तो विद्वान, त्याचं हृदय चेक करा. किती ज्ञानी असला म्हणजे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार, चलत आला तर मूर्ख. फॉर्च्युनरला हरिपाठ पाठ नसला पण तिथं गर्दी आहे. सर त्याने ज्ञानेश्वरी का मुखत होत असणार पण तिला कोण खात नाही. म्हणजे आमच्याकडे कसं आहे, ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपणार नाही, पण ज्या साबणाची ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली त्या साबणाचं बोलतं खप आहे. अरे घेणाऱ्याला कोणीतरी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. तिथे हातात धरलेल्या साबणामुळे नाही. पण एवढी वर्ष संतूर साबण वापरता. खरं सांगा माय, संतूर साबण से उमर का पता नाही चलता असं होतं का. इमॅजिनेशन का अख्खं हे जे ऍडव्हर्टाइजमेंटचं जग आहे ना, इट इज इमॅजिनेशन वर्ल्ड. हे कल्पनेचं जग आहे. आपण कशात आहे, कल्पनेची बाधा न हो कवणे काढी ही संत मंडळी सुखी असो. सुख पाहिजे असेल तर आधी कल्पना सोडा, सत्य स्वीकारा. आणि ते सत्य एकच आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळं जगत भास आहे. मग सत्य कोण आहे. जगाचा मालक आहे. कोण जगाचा मालक आहे. तू का म्हणे माय बापे ही देवाची स्वरूप आहे. आलात का विषयाकडे. मग जर रखमाईसाठी पांडुरंग परमात्मा पंढरीत आला आणि त्या धन्यपणामध्ये आला, पण थांबला कोणासाठी. आई बापाच्या सेवेसाठीच ना. ही तुमची सुरुवात चुकली ना. बेसमेंट इमारत बांधताना जर बेसमेंटच व्यवस्थित नसेल तर हे पुढे वर व्यवस्थित भांडे घासत घासत गौऱ्या थापत थापत अभंग द्यायची रचना जिला मिळावी. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखत गप्त्या रामेश्वर चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. अधिकार नम्रता म्हणून म्हणत असते कीर्तनामध्ये बसलात की अगदी ओपन. शाण्याला कळलं. तुम्ही सांगा शेनवडीकर, कंडक्टरच्या बापाचं काय गेलं, कोणाचं गेलं. आपली गत तशीच आहे. संतांचं काय झालं रे. तुम्ही एवढा कीर्तन मनातून ऐकलं तर ठीक आहे. ऐकणं आणि श्रवण करणं जमीन आसमानचा फरक आहे. श्रवण केलात ना तुमची अवस्था. कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरी रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरी रूप. करा विचार. ज्या विठ्ठलाला सगळ्यात पूजा केली जाते तो विठ्ठल वाळवंटामध्ये सगळ्या धर्माच्या लोकांमध्ये येऊन कीर्तन ऐकतो. याची पूजा सवळ्यात आहे, पण तो थांबलाय का सवळ्यात. तो आला कुठे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. 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 कली म्हणे ज्ञान दिवा मुला भक्त. कली म्हणे ज्ञान दिवा
चोखोबारा पायरी बसच चोखोबाराला देवळापर्यंत जाता आलं नाही, पण काय हरकत आहे, जगाचा मालक आला चोखोबाच्या घरी 27 दिवस साडी नेसून बायकोचं बाळंतपण करतोय. चोखोबाची बहीण झाला शारंग बहिणी बुकडा दार हाका मारे चोखोबाची कांत असे ती गर्भीण झाली ती पूर्ण नवमास. थोडस संसाराकडे लक्ष द्या, भजनाचा नाद खरा. आणि एक सांगू, आता मी घर सोडतो तरी संसार चालेल हा माझा विश्वास आहे. रागाला आलेले चोखोबा 9 महिन्याची गर्भवशी बायको टाकून निघून जातात. पहिलंच लेकरू चोखोबाचं, पण काय जगाला, पण मनातली माया कळतं कमी लोकांना, हो की नाही? बोलतं हे सगळ्यालाच दिसतं. पण नवरा भजन करी ठरला, सोयराला राग आला, फडफड बोलून गेली, नवरा घरात निघून गेला. 2 प्रहर झाले, उलट आले 2. बाळांतील बाई मी 4 दिवसावर बाळांपण आलं माझं, कोणाकडे बघून जगू रे विठ्ठला. तुला ये म्हणत नाही देवा, पण माझा नवरा तरी पाठव. शेवटी बाईचं आयुष्य लग्न झालं की नवऱ्याच्या स्वाधीन. माया येतो, बाप येतो, बहीण येतो, भाऊ येतो. विठ्ठला माझा नवरा म्हणतो सगळं कळतं तुला, येत असेल आवाज तर येशील धावून, पाठवशील माझ्या नवऱ्याला, नाहीतर तुझं अस्तित्व मान्य करणार नाही ही सोयरा. दुसऱ्याच दिवशी सोयराला कळा चालू झाल्या. शेवटी विठ्ठल तो जगाची माय कळवळ त्याला आला. सोयराने नाव ठेवलं ज्या तुम्ही फार यायची घाई केली काय चित्त ओळखले माझ माझे चित्त ओळखले. बरोबर केलं, देवानं धाडलं तुम्हाला. अहो वहिनी, देवानं धाडलं म्हणा. सहज आले होते, आल्यावर कळलं बाळंतीने तुम्ही त्या विठ्ठलाला नाव ठेवलं. सोयराला कुठं माहित होतं, त्या जगाच्या मालकाच्या गळ्यात पडून म्हणत होती बरे बाई केले देवे धाडी येले. कळतं तुम्हाला शेनवडी कर, देवानं धाडलं का हो तिला? देवानं धाडलं, तुम्ही आहे खरे? आहे का तुम्ही? आहात का? नाही आम्ही बेंबीच्या तिटापासून बोलतोय, तुम्ही आपलं तू बोल बे आहे, तू बोल, मी बसलोय, तू बोल, बसलोय ते उपकार मानलो फक्त बोल. ते तुमचं कसं माहित आहे, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लिखू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या. कसं आहे ना, तुम्ही कोणाला मानता याच्यावर तुमची पात्रता ठरते माहिती आहे. द्वैताचे झाडे गुरुविनोद ज्ञान तया काहीचे कीर्तन घडेल ना आम्ही अशी काय लोकांचं महाराज म्हणला वर्षात लेकरू पाहिजे. महाराज दयाचे आहे का धड नाही, दयाचे पवित्र पुस्तक काही. 4 दिवस ज्याची आंघोळ नाही त्याला म्हणतो देव शिरला उतरेवा, त्याची आंघोळ नाही स्नेह येतो त्याच्या अंगाचा, तो काय देव उतरवणार आहे तुझा? भजनात नशा असावी रे, भजनात नशा असावी. विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसून. आता वाटल्याशिवाय डुलकी वाजत नाही, आता आरती म्हणायचा का? गाण्याशिवाय झांजा हातात नाही, गोंधळी म्हणायचा. भजन आहे की रे ते? जाऊ द्या तिकडे या विषयाकडे. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, वर्षात लेकरू होईल. हा वर्षाने नारळ आला म्हणला महाराज पक्का बांधताय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. हा 2 वर्षाने आला म्हणला पक्का बांधताय तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. ज्यांना कळलं ते हुशार आहे, जे हुशार आहे त्यांनाच कळलं. तू 2दा एकटा झाला, तुझी बायको कुठे आहे? ती मला लग्न नाही झालं. तुम्ही सगळं शेनवडीकर किती नारळ दिल्यावर लेकरू होईल? मी सांगते अशी किती प्रश्न केल्यावर देव भेटेल? फरक फक्त लक्षात घ्या आपल्यातला आणि संतातला. देव त्यांनाच का मिळतो, आम्हाला का नाही? जगाचा मालक चोखोबांच्याच दारात का आला, आमच्याकडे नाही? त्याला विचार बरं का, सांगतो मी तुम्हाला. जगाच्या मालकाला मिठी मारली, सोयरा रडतीये. विश्वाच्या मालकानं या जगातलं सगळ्यात खालचं काम आहे बरं का, बाळंतपण करणं. तेही केलं. साधा वया भक्ती काज नाही लाज धरी. लाज बाळगत नाही रे माझा विठ्ठल, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणाची देव होय गुरु. लेकरांची सेवा केली सतुआई, लेकरांची सेवा केली सतुआई. कसं पावलं फेडू कसं तुझ्या बघ काळा
दुःखी संसाराची राहिली आहे त्या दोन चार. येत असेल म्हणायचं म्हणायला लाजू नका. तेवढं मी येत नसेल म्हणायचं जरा लाजा. कळलं त्यालाच कळलं. म्हणा की नको जय. त्याला बोलायला आम्हाला शिकावं लागतं का गं? नवरा बायकोचं भांडण लागलं पाहिजे म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण भाऊ सगळं मी सांभाळते. सगळं सोडून तुमच्याकडे आले. सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळू? नवरा म्हणलं सगळं मी सांभाळतो. तू फक्त तोंड सांभाळ. बोलायचं की नाही इतकं? बोलायचं तिथं बोलायचं. कोणाच्या बापाला घालायचं नाही. हा अधिकार आहे तुमचा. माहेर आहे तुमचं. ते जाऊ देवाची या गावात. देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख. देव निवारील भूक. तो एकमेव आहे जो सांगतोय प्रेमानं. पागुली झाली दुःखी संसाराची. पागुली झाली यमुनीच्या तीरी काल पाहिला हेरी कन्हवायचं तो वासरी कान्हा बाळायचं की वासरी आला. तुम्हाला काय टोचलो आहे देव? बघितलं म्हणजे इकडं का? तुम्हाला काय टोचलो असा टाका टाका? कधीच की तुम्ही खरंय म्हणा. कचकच कांद्याला कुठं भजन येत असतं का? अख्खी जिंदगी भंगार गेली ना तुझ्या किती गेली देवाला तिथे नानायला जेवढे गेले तेवढे हो की नाही? जात पण जात नाही. बोल जा भजन करीत जा. राधे चल माझ्या गावाला जाऊ. बोला राधे चल माझ्या गावाला जाऊ. अगं गोकुळ माझं गाव. अगं गोकुळ माझं गाव. राधे चल माझ्या गावाला जाऊ. राधे चल माझ्या गावाला जाऊ. फक्त पुंडलिकासाठी. फक्त पुंडलिकासाठी. मला नाही देणी पण म्हणते तुमच्यासाठी. मलाही दाखवाना. देणी मलाही दाखवाना. अरे पण त्याला भजनात मन लागायला माणूस लय पुण्यवान लागतो. काही काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला गेलो नाही. काही म्हणतात गेलतो पण बसलो नाही काम होता. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमच्या चुकच नाही. तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही. तुम्हाला कीर्तन कळत नाही. तुमचं मन कीर्तनात सुखावत किंवा स्थिरावत नाही. मायबाप यात तुमचा दोष नाही. माझे माऊली सांगतात तुमचं पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही कारण तुमची पात्रता तेवढी नसते. काय लक्षात ठेवा. मी नाही बोलत बरं. नामासी बिनमुख तो नर पापिया गरीबीन धावया न पारे कोणी तुका म्हणी नाड आप ठाके हिताड. हे पाप आहे. ज्याला बाबाची सेवा करू देत नाही. भजनात रमू देत नाही. अरे मग याचं पुढं भेटतंय. तुम्ही आज 100 देवाचं नाव घेतलं ना तुमच्या लेकराची गणती 101 पासून होते. बापाचं मिळतं पोराला. आईचं मिळतं पोराला. त्या जनरेशनसाठी तरी परमार्थ करा. मग काय जगाच्या मालकाला मिठी मारली सोयऱ्यानं. विषयाकडे आलात का तुम्ही? तुम्ही विषयाकडे आलात का? सोयरा कोण? सोयरा निर्मला पांडुरंग झाला. सोयरा कोण? चोखोबाची बायकोचं नाव सोयरा आणि बहिणीचं नाव निर्मला. देवानं कुणाचं रूप घेतलं होतं? निर्मलेचं. आणि खरे चोखोबा होते खऱ्या निर्मलेकडे. आता खरी कुठे कळते ना? हे आपल्या शेजारचा होता निर्मलेचं रूप घेऊन. आपल्या शेजारीच आहे ते. इतके भाग्यवान ना आपण मायबाप. पश्चिम महाराष्ट्र पाऊस पाणी कमी जास्त असू तरी आपल्याकडे पण जगाचा मालक आपल्या हाकेच्या अंतरावर हे सगळ्यात मोठं सौभाग्य आहे. पण आम्ही इतके दुर्दैवी. आम्ही क्रुझर करू करू मरतो. जगाच्या भारताच्या देशाच्या बाहेर पळतो. महाराष्ट्र सोडतो पण पंढरपूरला जात नाही. जात नाही असं नाही. जातो पण मार्केट यार्डात जातो. जातो पण पंचायत समितीत जातो. जातो ना. जात नाही असं नाही. जातो पण खाटकाच्या गलीनं जातो. दुसरीकडे कुठे जात नाही. तो चंद्रभागेकडे फिरकून सुद्धा बघत नाही.
असा पुलावून जातो, गाडी पुलाकडे वळते पण नाही इकडं लगेच वळवी तू. अरे जा घे. तुला माहित आहे का, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचली पंढरी, आधी रचली पंढरी, आधी रचली पंढरी, आधी रचली पंढरी. मग वैकुंठ, मग वैकुंठ, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ, मग वैकुंठ, वैकुंठ नगरी. हो आधी रचली पंढरी, आधी रचली पंढरी. संत म्हणतात या त्रैलोक्यात आम्हाला एकच गाव खरं दिसतं, मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी, आमचा मालक, मोकाशी मतलब मालक, तेथील मोकाशी उभा असे विठीवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, माझा ज्ञातेवरी दाखवा दिनाचा सोयरा. कुठं ऐसे चंद्रभागा ऐसे भीमतीर, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमतीर, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर. ऐसा विठीवर देव कोठे, ऐसा विठीवर देव कोठ. विनंती आहे तुम्ही सनकाधिक संत मन विचार एवढा करा उपकार सांगा, देवा नमस्कार एवढा करा उपकार सांगा. औचित्यवर जाता येईल तिथवर. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी. बेलो बेलो बेला, बेलो बेला, बेलो बेला जोडी, वेड्या नावाचं हारी, भक्तिनाथे सुंदरी, वेड्या नावाचं हारी. 24 अवतारापैकी एकमेव अवतार ज्याच्याकडे कुठलं शस्त्र नाही. विठ्ठलाकडे कुठलं शस्त्र आहे का? कुठलंच नाही, फक्त प्रेमभाव. दांड काही ते बी दिसत नाही, ते पण आपली जनावर सांभाळीत होता म्हणून सांभाळलं होतं. ते काही माणसांसाठी, पण जनावरांपेक्षा आमची बेकार अवस्था झाली त्याच्यामुळे आता कायच बोलावणार असं. मला नवल वाटतं ज्ञानोबारांनी वेडमुखी वेद बोलवला. आम्ही माणसं आहे हो. ज्ञानोबाराय म्हणले शक्य नाही. मुक्ताई म्हणली देवा काय एवढी काळजी करता. झोपडीत बसलेले ज्ञानोबा मुक्ताई वर्णन करून सांगते, अहो काय झालं ज्ञानदादा. मुक्ता किती आणि कितीपर्यंत सहन करायचं याचा विचार करून चिंता वाटते का. जातीतनं बाहेर काढला, हातवर शुद्धीपत्रासाठी मायबाप इंद्राणीत बुडवले आपले. तुला मांड भाजायला खापर दिला नाही, अख्ख्या गावानं विरोध केला, एवढं करून यांचं भागलं नाही, पायदळी अन्न तुडवलं. आता आम्ही समोर आलो की संन्यासाची पोरं म्हणून तोंडावर झापड लावून घेतलं. अगं जागीरदार श्रीमंत हे ज्ञान मोठं यांचं, पण मनाच्या मोठेपणाचं कुठं यांना गर्व आहे ग. विनंती आहे मुक्ता, सांगू नको ताटे उघडायला. या माणसात राहण्यापेक्षा जगाच्या मालकाच्या चरणावर देह सोडलेला फार बरं वाटतो मला. मुक्ता म्हणजे ज्ञानदादा योगी पावन मनाचा सहाय अपराध जनाचा, तुमचा अवतार जगत कल्याणासाठी झाला. अगं पण त्या जगाला कळावं की ग मुक्ता, कोणासाठी ज्ञानेश्वरी, कोणासाठी गाथा, का सामर्थ्य. जीव तळाला लागला ग माझा मुक्ता. आता नाही मग सहन होत. आता ही ताटी उघडायची नाही, इथेच समाधी आणि इथेच पूर्णत्वाला जायचा अधिकार. मुक्ताने विचारलं, ज्ञानदादा अहो संत म्हणजे या द्वेषाच्या लागलेला अगलेला, या द्वेषाच्या लागलेल्या आगेला विझवायचं पाणी घेऊन तुम्ही जसं आगेसारखं उडबडून यावं तर जगाने कोणाकडे बघावं. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवन. सोपं नाही ग मुक्ता. एवढ्या लोकांचं बोलणं आणि वागणं सहन करायचं खरंच सोपं नाही. मुक्ताई म्हटली खरंय ज्ञानदादा तुमचं. 5 वर्षाचं लेकरू ज्ञानियांच्या ज्ञानाला सांगताय. ज्ञानदादा थोडासा विचार करा, या लोकांच्या वागण्याचा तुम्हाला एवढा त्रास होतोय तर या लोकांच्या वागण्यांचा त्यांच्या आत असणाऱ्या परमात्म्याला किती त्रास होत असेल हा विचार करून तरी ती ताटे उघड. तुम्हाला समाजासाठी नाही ज्ञान, तुम्हाला या परमात्म्यासाठी ज्ञान सांगायचं. शेवटी सत्य तो आत्माच आहे. हे सगळं नाशिवंत देह जाणार, हा आत्माच एकमेव सत्य आहे आणि त्याच्या समाधानासाठी तुम्हाला ही ताटी उघडायची. आणि म्हणून पुण्यस्मरण किती काही असेल ना, तो आत्मा जो कुठे आहे तो कुठे तरी पाहतो. आपलं कर्म, आपलं प्रारब्ध. विनंती फुलं भेटलीच सगळ्यांना, एकदा फुलं टाकून घेऊ आणि मग कीर्तन कंटिन्यू करू. ओके विठाला श्री ज्ञानदेव
तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सगळा सांगावी विनंती माझी वारकऱ्यांचा अधिकार लक्षात घ्या बरं का बोलावी तो यमाची ताकद आहे पुढे चाले नामा तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून सांगतात आम्ही माळकरी तुमचं काम नाही त्यांच्यासाठी फक्त विठ्ठल आणि येतो विश्वासाचा प्रश्न आहे फक्त सोयराबाईनं मिठी मारली जगाच्या मालकाला रडतीये देवानं बाळांपण केलं सोयराबाईचं बघत बघत दिवस उलटले 10वा-11वा दिवस आला जगाचा मालक आहे विश्वाचा मालक आहे तिच्या दारात दोन पासून घरातल्या स्वयंपाकापर्यंत सगळं विठ्ठलानं करावं साडी नेसवावी वेणी घालावी आंघोळ घालावी दैभात करून नवरा जवळ नाहीये कमवतं घरात कोणी नाहीये आणि कसं करायचं बारसं डोळ्यातलं पाणी आलं सोयराच्या निर्मला वहिनीनं डोळे पुसले म्हणे वहिनी काळजी काय करता माझ्या भावानं माझ्या लग्नात फार केलं तुम्ही म्हणाल तसं बारसं करू बसलं रे तुमच्या आमच्या लेकराच्या बारसाला पंचक्रोशी जेवण बाळांती होती आपण पंढरपूरला गेलो की लगेच म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेवू म्हणजे दर्शन झाल्या निघाय येतो तोंड गावाकडेच करून ठेवू महाराज मी तेवढं वळवाय पुन्हा त्रास नको ना तुला वळवूनच ठेव तोंड म्हणून आपलं लय चांगलं नाही महाराज फरक आहे 27 दिवसांना टळू बाळांती बायको मग ती निर्मला बहीण ती निर्मला म्हणली देवा निर्मला तिकडे होती ना घरी ती निर्मला म्हणे अहो बघा तरी म्हणे बोलू नका दादा तेव्हा बघा तरी म्हणे बायको बाळांतीन होती तुला वाटतं का काय जीवाला गरीबाचीच घरची ती पण शेजार पदार्थचे सामान घेतलं शिदोरी बांधली चोकोबाच्या डोक्यावर दिली चोकोबाने गेलेले देवाला लगेच कळलं देवाचं वायफाय हायफाय आहे ना वायरलेस कनेक्शन त्याला काही कळत नाही का देवाला मुंगीच्या पायातल्या पहिल्या घुंगाचा सुद्धा आवाज ऐकू जातो आणि माणूस म्हणतात देवाला कळत तुम्ही काही लागा रे तुम्ही कुणाचे किती खाल्ले आणि कुणाला किती दिले सगळं कळतं त्याला तुम्हाला जे भोगावं लागतं ना आदर्श म्हणजे अनुसंत आणि कर्मानुबंधीन मनुष्य डोके कर्मानं बांधलेलं असतं व्यक्तिमत्व त्याच्यामुळं ते तुकडोजी मला सतत बघा पाप करून पापी म्हणे सैरा वैरा पळतय रे काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतय रे त्याला कळत रे काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतय नाव ठेवत रे आता ही म्हातारी माणसं पोरवाया गेली तू मारुतीच्या मंदिरात कधी खेळतो त्या ब्रह्मचार्याला राणी दाखवतो अरे त्याला तरी सोड तुझी जिंदगी गेली त्या राणी बहीण तुम्ही पुढची म्हटलं काय म्हणून ज्ञान शिकवतो मला काही कळतच नाही बाबा आता म्हातारा बायका सुद्धा आज काय पोरी आहेत वय म्हणलं काय लाज आहेत वय आमच्या जमान्यात नव्हतं माय असं आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय यांच्या काय इज्जती आहेत वय आम्ही किती कष्ट केलं माय किती झोमलं बाय आम्हाला आणि ह्यांनी काय सगळं आयतं आलं दिसते आयतं बिटा मार त्याच्या किती माया लाज बसलं तू मिसरी चुळती तुझ्या मिसरीच्या वासानं मशीनं दूध द्यायचं बंद केलं इतका भगर वास आहे त्या मिसरीचा तू नातीला काय सांगते ज्ञान घेऊन तोंड घेऊन पुढं तुझ्या हातात ज्ञानेश्वरी नाही तुझ्या हातात कधी गाथा नाही तू शिवाशिवाय बोलत नाही हा हे काय चमत्कार नसतो मी कीर्तन करते ना 18 वर्ष झाली तोंडाकडे बघू नका माझ्या 23 आहे मी बरं काय नाही काय 70 आहे पण कीर्तन वयाच्या 5 वर्ष पहिलं केलं त्यातही काही नवल नाही कारण माझा बाप माळकरी माझा अख्खं खानदान माळकरी आहे माझा आजा पंजा पंजाच्या माळकरीच होता माझी माय माझ्या माईकडलं कुटुंब माझ्या आईच्या आजोबांना म्हणजे माझ्या पंजोबांना आयुष्यभर पखावात वाजून आयुष्य घालवलं कसलाच संसार केला नाही अरे परमार्थ त्यांनी केला आणि फळ माझ्या पिढीला भेटलं हे जगाच्या मालकाची कृपा आहे खूपच देव आवडत नसतोय आणि आजकालची काय मला सांगा ना काय बस सगळ्याच वाईट नाही का मला कौतुक वाटतं माझ्या महाराष्ट्राचं माझ्या मातीचं माझ्या परंपरेचं मी असं नजर वर करून सांगेन माझ्या शेतकऱ्याचं पोरग ज्ञानेश्वरी गाथा वाचणारं मायबापाचे हाल बघणारं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी दिसली ना तरी तिला तिच्या मायबापापर्यंत सुरक्षित पोहोचवेल इतकी ताकद माझ्या मातीवर माझ्या आर्मीत कोणाची भरती होतात सांगा ना दादा मला आर्मीत जागीरदाराचे असतात कोणाचे असतात शेतकऱ्याची गरीबाची मिडल क्लास करोडपतीचा पोरगा कधी आर्मीत भरती झाला ऐकलं तुम्ही ते कचकच कांद्याला असतं तरुण मंडळी कीर्तनावर पुस्तक जगाचा बाप आहे ब्रह्मा देवळात नाही आज इन होल वर्ल्ड
अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. त्याचं कारण फक्त वासना आहे. स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून वाईट नजर गेली. बाप आहे जगाचा पण देवळात नाही. सगळ्यात देखणा चंद्र 27 बायका त्याला. गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली. 5 महिन्याची बाळण करून सोडली. बुध नावाचा पुत्र बृहस्पतीच्या बायकोला चंद्रापासून झाला. परिणाम डाग आहे त्याला. काय वाटतं? 33 कोटी देवाचा राजा इंद्र 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला. पूर्वश्री मेनका नाचतात समोर. नजर फिरली पायाच्या डोक्यापासून, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत येज पडली. आळ्या झाल्या. पू झाला. देवाचा राजा होता. 1.25 एकर ऊस आहे आपला. तो बी पेटन वजन करीत जा. हो की नाही? देवाचा राजा होता तो. नजर 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नको नरकाच्या पायऱ्या, कोबे राखणीला गाडव वळी गजानन, सटवी करी बाळापण, ही सत्ता आहे रावणाची. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची होती. अशी 7 कोटी घरं सोन्याची होती. मोठं जोक तुलसीरामामध्ये वर्णन आहे. नाथ बाबा नाथ रामायणामध्ये सांगतात 7 कोटी घरं रावणाची सोन्याची, फक्त सोन्याची, काश्याची पितळाची सोडून द्या. फक्त सोन्याची 7 कोटी, एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. बरं का? खुर्चीवर बसलेले आता तासभर खुर्ची अजून किती 22.5 क्विंटलची एक चौकट आहे. बरं का? धोंड्याचा महिना. अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी सासऱ्यानं. तरी बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती. दादाचा जावाई गेला, सासरी राहिला. महिनाभर अर्धा तोळ्यावर 22.5 क्विंटलची एक चौकट आहे. फक्त 3 गावाची. विचार करत होता. 2200 किलोची एक चौकट, 3.5 ते 4,000 चौकटी असणारं एक घर, अशी 7 कोटी घरं सोन्याची, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. मी तर म्हणते खासदार केला उभा पाहिजे होता. मी विरोध आला असता. कधी कधी घरातली मी फुटते ती. मी रावणाचं सांगते. मला आपला विभीषण सांगितलं. काय सांगायचं तुम्हाला? कुठं आहे दादा? कशाला एवढं आहे त्याच्याकडे? काय राहिलं? धन्यभाग्य रावणाचे. दास झाले शंकराचे. रावणाच्या एका पूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेत सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1,000 टाकलं आणि 1,000 शीर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलेला महान शिवभक्त होता. आजपर्यंत रावणासारखा शिवभक्त झाला नाटला तो फक्त अहंकार आणि वासना. तुम्हाला मान्यच करावं लागेल. किती ज्ञानी शास्त्रवेद उपनिषद पाठ आहेत त्याचे. लंका कोणाची? बिग बाटलाची. लंका महादेवाची, रावणाची नाही. आपण म्हणतो बघा लंकेच्या पार्वती म्हणी. ही लंका दिली त्याला. लंका महादेवाची मूळता, रावणाची नाही. महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय. कारण शास्त्रवेद उपनिषद पाठ आहे. जातीनं ब्राह्मण आहे रावण. जातीनं कोण आहे रावण? ब्राह्मण आहे. बोलवलंय. अशी पूजा केली, अशी पूजा केली. आधी शिव कसा स्वभावानं बोला. देव खुश झाले. देव म्हणले काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं मला. एवढाच पोटाचा दिला ना, सगळा दिला बंगला. देव नाही म्हणतो होय. दिला देवाने. होती कोणाची लंका? होती कोणाची? मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही मर्जीनं आलाय का बळजबरीनं आलाय? काय कदम कुटुंब 200 देतात तुम्हाला यायला. आता तेवढी परमर्तावर वाईट वेळ आहे नाही महाराज. मर्जीनं आलात ना तसं बसा म्हणला का? मग जीव काय? आपल्या गावाशी जरी नदी आहे का? होती नदी मागाशी येताना तिला पाणी नाही. एक काम करा, कीर्तन झालं मला चंद्रभागेत नेऊन टाका म्हणजे तुम्हाला बरोबर वाटतं. बोला क्या हो, बोलायचं दादा. विनंती माझी. वाटलं तर कीर्तन झालं माझ्या पाकिटातलं थोडं देते तुम्हाला. तुम्हाला वाईट वाटेल असं घेणं घ्यायचं ना आम्ही बोलायचं. देते बाबा पण बोला. बोलायचं साधं. लंका कोणाची होती? झाली कोणाची? टिकली का? 2 BHK आपला तिथं कमी ना टाळ्या वाजवता. मग खरीच झालं भजन. कळतो, सगळं कळतं. फक्त विवेकाने बोलवी, संतोषाची चाळ लावी, पैसे तरी हिंडवी धाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतो, संतोषाला चाड लावतो, बसल्या जागी फिरवतो. ते म्हणे
याला स्थिर करायचं एकच ठिकाण आहे. आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया भाग गेला कृष्ण गेला. याला स्थिर करायचंय ना. तेने सदा चित्ता पण कधी सुद्धा नाम घोष करू तुझं भजन केल्याशिवाय नाही. पण काय मिळालं भजन करून? चोखवराच्या पोराचं ना देवण ठेव. विषयाकडे आलात का? विषयाकडे आलात का? मग चोखवराची कुंडी निघाली. देवाला लगेच कळलं. देव लगेच म्हणले वहिनी आता येते. वहिनी म्हणले 27 दिवसात एकदा बी घरी जायचं नाव काढलं नाही. सकाळपासून सारखंच येते म्हणायला ते. अहो थांबा, साडी चोळी शिवी येते तुम्हाला. अहो इतकं केलं आई करणार नाही एवढं केलं तुम्ही आमच्यासाठी. माझ्या नवऱ्याला येऊ द्या, माझ्या हातात पैसा अडका नाही हो. नवरा आला की कुठून तरी काम करून थोडंसं आणून देईल आणि तुमची ओटी भरेल. असं म्हणतात पहिली लक्ष्मी घरातली मुलगी असते. ती घरी आली नसेल आईपत साडीची तरी चोळी करून तरी पाठवावं. माझी विनंती बहीण म्हणून आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडण करत जाऊ नका. मायमौलं तुम्ही नाही आणि तुम्ही नाही. कशा हे आणि रक्ताचं नातं रे तुमचं. तुम्हाला हे कळत नाही तुम्ही परमार्थ काय जपणार आहेत रे. हा, दुसऱ्याचा भाऊ आला राखी पौर्णिमेला की डोळ्यातनं ढळा ढळा पाणी येतं तुमच्या. आणि हे कधी मान्य करत नाही की चूक तुमचीच असते. करा की एखादा फोन भावाला. चुकलं म्हणावं शेवटी. मायबाप मेले तुझ्याशिवाय कोण आहे मला. काही गरज नाहीये मला तुझ्या पैशाची. फक्त आशीर्वादाचा हात आयुष्यभर राहू दे माझ्या माथ्यावर. जगात काहीच कमी पडणार नाही तुला. मी विनंती म्हणून सांगते आता तुम्हाला. नाही तुम्हाला बहिणीसाठी काही करता आलं तरी चालेल. फक्त मनाची आणि घराची दारं आयुष्यभर रिकामी ठेवा त्या लक्ष्मीसाठी. तुम्हाला लक्ष्मीची कधी कमतरता पडणार नाही. हे शास्त्र सांगते, मी नाही. प्रथम लक्ष्मी ती आहे. मग ती सोयराबाई म्हणली बाई नाही माझी आईपत साडीची चोळी तरी शिवते तुम्हाला. पण नवरा येऊ द्या माझा. नवरा आला की जा तुम्ही तुमच्या घरी. देव काही ऐकायला तयारच नाही. देव मनातल्या मनात म्हणला ती जर आला तर माझं सगळं भांडं उघडं पडू. ती निर्मलेकडनं झाला होता ना. नाही म्हणे पण किती बहीण असतं. त्या निर्मलेला खायची पंचायत होती. पण तिनं शेजार पदार्थ मागून नवऱ्याला भावाला शिदोरी दिली का तर वहिनी बाळंतीन झाली असेल. नाती नाती असतात रे. रावणाचा सक्का होता भाऊ बिभीषण पण सोबत नव्हता. फक्त बिभीषणलाच माहित होता रावणाचा मृत्यू अंगठ्यात होता म्हणून तो मेला. सावत्र होता लक्ष्मण रामाचा. पण सख्या भावापेक्षा जास्त साथ दिली माझ्या रामाला. वनवास सुद्धा स्वर्गासारखा भासित झाला. ही ताकद नात्यात असते. जेव्हा आपली माणसं सोबत असतात ना तेव्हा तुम्ही झोपडीत राहता का बंगल्यात हे महत्वाचं राहत नाही. ती माणसं साथ देतात ना. कोरोनात तीच माणसं वाचली ज्या माणसांना माणसांनी साथ दिली. कोरोनात तीच मिली ज्याला जनावरासारखी ट्रीटमेंट करायला लागली. काय वाटतं तुम्हाला? अरे झालं असतं तुम्हालाही कोरोना. मेले असते दोघं सगळं. काय फरक पडला असता. बायको नवरा सुद्धा कुत्र्यासारखा दारात ठेवला. दर खा मरू दे बाई. नवरा आहे की बाई तो. काय दोघं सोबत मेलं तरी फरक पडणार आहे. नवऱ्याला सुद्धा नाही रे. नवऱ्याला सुद्धा पोहा त्याच्या ठिकाणावर. तिथे कुत्र तिथं नव्हतं की तिथं नवरा होता. दर खा दर. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुडवून बाकरी टाकली. अगं कोण आहेस तू? बायकोच त्याची. आणि जिथे ट्रस्ट असतो ना, विश्वास असतो ना, हे ठरलेलं दादा. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले. 5व्याच दिवशी मृत्यू सटवी माथ्यावर लिहिते. कितव्या दिवशी? इट इज नॉट अ अंधश्रद्धा. हे माऊली सांगतात सटवीचे राती जे विसंब त्याचा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. नीट ऐका. सटवीचे राती जे विसंबे वाती त्याचा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. म्हणून जुन्या बायका 5व्या दिवशी दिवस रात्र दिवा चालू ठेवायच्या बाळांतील बाईजवळ. ते उमटावं नीट म्हणून. आता लेकरू जन्माला की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट असते बेबी इट्स कम ओके लाईक सबस्क्राईब अँड शेअर. थांबावा 5 दिवस तर होती त्याला. त्याचे बारसं असतं ना, बारसं ते लेकरू दाखवण्यासाठीच असतं. मग 12 दिवस लेकराचं ऋण जगाला दाखवायचं नसतं. सोशल मीडिया बिंदास्त वापरतो आणि आम्ही वापरतो तुम्ही. पण काही गोष्टी फॅमिली प्रॉब्लेम स्वतःच्या विकनेस जगाला कधी सांगायच्या नाही. लोकांना तमाशा बघायला मजा वाटत असते. पर्सनल एक्सपिरियन्स कधीच नाही. लोकांसमोर कधी रडायचं नाही. कधीच नाही. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो. अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग. हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही. लोकांना सांगू नका ती मीठ चोळत असते. फुक्कर बिनकर मारत नाहीत लोक. येतील गोरी बायको केली तरी म्हणणार बाबा याला बरी दिली. आणि काळी बायको केली तरी म्हणणार आयो पण याला बरी केली. मग काय ब्रह्मचारी भाऊ का बायको तू करू दे. लोक काय ते पर्सनल एक्सपिरियन्स रे. शांत कीर्तन केलं मी आठवतं त्याला काय काय होती नाही. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं. कीर्तो कीर्ताना येत काय नाही जातीला. नाचू नाचूची होती. मग करू काय? अरे मरू का? मी फार नाही विचार करत. अनंत वाचन बरोबर त्या कैसे रे गोपाळ पावे हरी. लोकांचं बोलणं जर स्वतःच्या मनाला लागायला लागलं तर आपण कशाची परमार्थी. तेजोनिया जन भक्ती करी.
नाही रे लोक, मूर्ख माणसाचं बोलणं मनाला लागता कामा नये आणि संतांचं बोलणं एकही वाक्य एकही शब्द मनाच्या विरुद्ध जाता कामा. संत म्हणणे ना हे चुकीचं आहे, हे चुकीचंच आहे. ते आपल्याला बरोबर वाटलं तरी ते चुकीचंच आहे. संतांनी सांगावं, आपण जीव घाण टाकावा. माणसाने काही केलं तरी आपल्याला फरक पडता कामा. फक्त संतांचं त्यांची वाचा. आम्हाला माहित आहे विठ्ठल मालक आहे, मालक आहे, मायबाप आहे, आम्हाला विश्वास आहे. तुमचं राखलं मग काय. मग बहीण आली, सॉरी कुणाची, जोगोबाची बहीण निघाली. इकडं हट्ट केला खोट्या बहिणीनं, चायना माडल होतं ना, हे इकडे आलेलं हे पंढरीच होतं. नाही नाही आता निघते. देव निघाला. देव जाईपर्यंत जोगोबराय पोहोचले. तुम्ही फक्त विचार करा, तुम्ही फक्त विचार करा. तुमचा नवरा असा 9 महिन्यात तुम्हाला सोडून गेला, तुम्ही असं बायकोला 9 महिन्यात सोडून आले आणि महिन्यानं घरी गेले, बायको कशी स्वागत करी. शेनवडीकर तुमची बायको, तुम्ही असं ती पाळण केली 9 महिन्याची, तिला भांडून गेले महिन्यानं आली, काय म्हणेन काय तुम्हाला. काकडाच. सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, कैसी प्रकाशली प्रभा, अवालीन माया माझ्या शारद धरा, माया पंढरी धरा. असं करील का? करील काय? इथं स्थान संबंधाचं जर माझं पुढे येऊ नको. बोले पण संतांच्या बायका संतांसारख्याच असतात. एकाही शब्दानं सोयराबाईनं चोखोबारायला वाईट बोलली नाही. खरंय म्हणे. कर्ममेळा घेतला हातात आणि हातात दिला चोखोबांच्या स्वामी. मुलगा आपला. चोखोबाच्या डोळ्यातनं पाणी आलं. कुणी केलं, कसं केलं, काय झालं. तेवढ्यात निर्मलाबाई म्हटल्या, तेवढ्याच सोयराबाई म्हणल्या, निर्मलाताई गाठ पडले का. चोखोबाराय म्हटलं, आता मीच निर्मलेकडनं राहून आलो आहे. बाळणपणात मी नव्हतो म्हणून बायको डोक्यावर पडली काय की आपली. अगं मी, अहो निर्मला बरं मी वेडी. या बायकांना विचारा बरं, कौ शिनवडीच्या माय मावल्या होत्या का नाही निर्मलाताई, होत्या का नाही. एकीनं सांगावं. काय बारसं केलं चोखोबा. आयुष्यात एवढ्या बहिणी पाहिल्या पण तुमच्या बहिणीसारखी बहीण पाहिली नाही. अहो बाळापण केलं, साडी चोळी धुतली तुमच्या बायकोची, वेणी घालावी, अंघोळ घालावी, बायकोचं काम करावं. तुमच्या पत्रवळ्यासह तुमच्या बहिणीनं उचलल्या. काय बहीण हो तुमची. आयुष्यात कधी काही जगाच्या मालकाकडे मागितलं ना चोखोबा तर एकच मागणं मागेल, तुमच्या बहिणीसारखी बहीण ज्याला दिली ना त्याला आयुष्यात काही कमी पडणार नाही. का बहीण होती चोखोबा. शेवटी चोखोबा असते पंढरीकडे हात केला, डोळ्यातनं पाणी आलं आणि सांगितलं देवाला, देवा अरे स्पर्श केला ना रे लोकांनी मला. वारीत आलो चालत कधी तर वारीच्या बाजूला चालावं लागायचं. आलो कधी पंढरीत तर पायरीचं दर्शन घ्यावं लागायचं. कधी समोर पाहिलंही नाहीये तुला. लोकांची गुरं राखत राखत विठ्ठल विठ्ठल म्हणणारा चोखा हा माझ्या लेख परमार्थावर माझा बसला. शेवटी चोखोबांनी जगाच्या मालकाच्या चरणावर मस्तक ठेवलं. तुकोबाराय म्हणतात, देवा त्यांचं राखलं, अनुभव आहे आमचं राखलं. कसं तुला माय म्हणून आहे. विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता, बहीण बंधू राहता, सर्वस्व तू देवा माझं. का नाही येणार. मिठाचा आहे ना तो. अगदी तसं संत आणि देव. जेव्हा आपण देवाकडे जातो ना, देव पहावया गेलो तेथे, जेव्हा आपल्याला आपल्यातला देव कळतो आणि आपण देवाची भेट घालतो तेव्हा आपल्याला आणि देवात अंतर राहत. आम्हा तया परस्पर एका नामाचीच अंतर आहे. मग तू कहतात, देवा कळतं तुलाच रे. मग आमचं चांगलं, आमचं हित ज्याला कळतं आम्ही तिला माय मानतो. मग तुकोबा म्हणतात, आम्ही संतांना म्हणतो, लेकराचे हित आहे माधुलीचे चित, बापाही म्हणा ना, बापाचं मन मोठं नसतं काय. पण तुकोबांनी सांगावं, काय सांगावं देवा, बापाचं मन मोठं असतं. 5 मिनिटं. बापाचं मन मोठं असतं पण बाप दाखवत नाही. आईचं कसं असतं ना, आई दाखवते, जवळची असते, तिचं असं आहे करी लाभावी ना कुठला स्वार्थ. मंदिराची पायरी जिजवली याच्यासाठी, एवढं सहन केलं. तो आजारी पडला तर रात्रात जागली, त्याच्या सुखासाठी देवाकडे मागणं मागितलं. स्वतःचं सुख बाजूला सरून लेकराचं सुख पुढं घेतलं. काय दिलं ग पोरानं. बायकोच्या प्रेमापोटी कमरीत लात घातली. काय वाटतं तुला. तरी आई हसत म्हणली, जाऊ द्या ना, बारका होता मांडीवर घ्यायचं ते मला आता मारायचंच की. तेव्हा कुठं वाईट वाटून घेतलं.
आता मारले म्हणून काय झालं? बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ना, ते खोटं नाही. थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार, थोर तुझे उपकार आई आई, थोर तुझे उपकार, थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार आई, थोर जगण्यासाठी तू ज्ञान दिले फार, जगण्यासाठी तू ज्ञान दिले फार, थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार, थोर तुझे उपकार आई, थोर तुझे व्यक्तिमत्व स्त्री किंवा पुरुष, हृदय फक्त आईच असावं आणि आई व्हायला व्यक्तिमत्व मुलीच लागतं असं नाही बरं. खरंच नाही. 16 वर्षाच्या ज्ञानोबर आहे, व्यक्तिमत्व पुरुष आहेत, अख्ख्या त्रैलोक्याची माय आहेत. वयाच्या 16 वर्ष अख्ख्या जगाची माय व्हायचं सामर्थ्य त्यांच्यात आहे. ज्ञानोबरांना विश्वमाऊली म्हणतात. काय म्हणतात? विश्व जगाची माय आहे. आई व्हायला पोरगीच लागतं असं काही नाही. वेदना सहन करा, माईचं हृदय असलं पाहिजे. तर कसं तुम्ही संत पुरुष जरी असाल ना तरी तुमचं हृदय असं आहे. ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, किती करता पोटी भारव आहे त्याचे, सुख दुःख जात कुळ गोत्र मानत नाही का तुम्ही? तुमचं भजन म्हणजे वाळवंटातलं. प्रत्येकानं अधिकार नाही यावं, खटनट यावे, शुद्ध होऊन या जावे, कुणी यावं अधिकार. वाळवंट रिकामच आहे. संतांचं कीर्तन तिथं असतं, जगाचा मालक हजेरी लावतो असा. त्याचे सर्वस्वही तुमच्या रोज टाकतो. काही नाही देवा, हे सगळं करायची ताकद निर्माण होते. तुम्हाला आई म्हणावं असं वाटतं. हे सगळं कशामुळे झालं? काही नाही म्हणे, फक्त मुखात भगवंताचं नाव आहे, भजन आहे, बाकी काही नाही. विठोपाय दाखव माई, विठोपाय दाखव माई, कदम कुटुंबियाचं म्हणाल यांनी देवावर विश्वास दाखवला. कीर्तनकार पोचला, टाळकरी पोचले, गायक पोचले, वादक पोचले. देव म्हणलं सगळे झालेत, मग आता करावं काय? मग देवाने फार फजिती केली नाही. पावसाची गरज होती, आधी पाऊस पडला. पण पाऊस पडल्यानंतर पिकवण्यासाठी श्रद्धा गरजेची होती, म्हणून कीर्तनही केलं. विश्वास म्हणजे ते विश्वास असतो ना, तोच परमात्मा. म्हणून म्हणतो नवनीता तैसे घे अनंत वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. खचत जाऊ नका, कधीच खचू नका. काय व्हायचं होतं आयुष्य? हरिश्चंद्र राजा सोन्याच्या सिंहासनावर बसणारा, बायको सोन्याच्या ताराची साडी नेसणारी, लेकराचं मड गुंडळायला कापड नाही, स्वतःचा पदर फाडला, लेकराचं मड गुंडळून नेलं. वेश्येनं विकत घ्यावं अशा बाजारातून भटकली. राजा होता हरिश्चंद्र, पण डोंब्याच्या घरी पाणी वाहत होता. 2 बायकाच्या भांडणामध्ये त्याची फजिती होत होती. स्मशानभूमीमध्ये कामाला लागला, स्वतःच लेकराचं मड जाळायला लाकडं नाही म्हणून दुसऱ्याकडे भीक मागायला लागला. देव परीक्षा बघतो खरी, पण तरी हरिश्चंद्राने तारांनी कधी देवाला अविश्वासाने पाहिलं नाही. कधीच देवाला म्हणले नाही आमचं वाटोळं केलं. आणि आम्ही थोडं काही झालं की ऊर बडवतो, देवानं माझं वाटोळं केलं, देवा तेवढंच धंदा देवा. आपलं प्रारब्ध असतं. खचू नका. काय संकट यायची येऊ द्या, काय लोकांना नावं ठेवायचं ठेवू द्या, काय बोलायचं बोलू द्या, किती पाय खेचायचं खेचू द्या. फक्त त्याचा आणि आपला संबंध घट्ट असेल ना, तर जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. तो दिवसही येईल, त्याच्यावर विश्वास, त्याच्यावर म्हणजे स्वतःवर. बरं का, तो आणि आपण वेगळे, स्वतःवर
सेल्फ कॉन्फिडन्स. मी करू शकतो, मी करू शकते, हा विश्वास तुम्हाला मोठं करणार आहे. त्यामुळे हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास या गतमुक्तिमेच्या माध्यमातून ज्या आईनं 92-94 वर्ष आपलं आयुष्य जगलं, त्यांचे दोनही मुलं दातोबा दादा, मोहन दादा, काशीबाई, भागीरथी, त्यांच्या मुली मंगलताई, जयश्री, अमरदादा, ज्योतिताई, विशालदादा, वर्षाताई, सुप्रियाताई, काशीबाई, हे सगळे कुटुंबातले नातवंड, बहीण, भाऊ, जावा, नणंद, ह्या सगळे कुटुंब असणारे, एकत्रित असणारे कुटुंब आज तिसरं आईचं पुण्यस्मरण एवढ्या थाटात साजरं करत आहे. यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाही आहे, पण आईच्या उपकाराची जाण ठेवत यांनी तिसरं पुण्यस्मरण सुद्धा संकीर्तनाने साजरं केलं म्हणून यांचं कौतुक आहे. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पत्ना त्रायती इति पुत्र, हा जे माय बापाला पापातनं वाचवलं त्यालाच पुत्र म्हणावा आणि त्याला पुत्र म्हणून घ्यायचा अधिकार नाही आहे. म्हणून वडिलांनंतर आई. असं म्हणतात सौभाग्यवती फार भाग्यवान असते, पण माझ्या ज्ञानोबा म्हणतात नवरा गेल्यानंतर ज्या बाईनं आपली लेकरं बाळं एकटीच्या पायावर, एकटीच्या हातावर सांभाळली, संसार उभा केला, तिला गंगा भारती म्हणतो आम्ही, जी जगाच्या मालकाच्या मस्तकावर स्थानापन्न आहे. गंगा कुठे? महादेवाच्या मस्तकावर आहे ना. सौभाग्यवतीला जेवढा मान आहे ना, तेवढाच मान नवऱ्यानंतर जिनं अट्टहास करून लेकरं सांभाळली तिला सुद्धा आहे तो महाराष्ट्र. त्यामुळे ह्या परंपरा बंद करा. ती हळदी कुंकाला बोलवायचं नाही, तिच्याकडनं ताट वळवून घ्यायचं नाही, देवपूजा हे कसलं रे तुम्ही, कसला परमार्थ करता? डोकं चालतं माझं एक असल्या गोष्टीवर. कसला परमार्थ करता तुम्ही असला? जिचा नवरा मेलाय तिला हळदी कुंकाला बोलवायचं नाही, तिला ताट वळव. आता मी डोळ्याने बघितलं माझ्या. महाराज आले ना घरी, तर ह्या 2-4 सवासनी बायका ते महाराजाला वळतात. महाराज आले की आम्ही गेलो की मग ते आमचे पाय धुणार, मग ते वळणार. आणि एखादी घरात जर अशी बाई असेल जिचा नवरा गेलाय, ती घरातली मोठी असेल, तिला वळू द्यायचं नाही. तुम्ही नका वळवण, तुम्ही नको बोलव. अगं विचार कर, ज्या बाईचं कुंकू पुसल्यावर सुद्धा ज्या बाईनं संसार सांभाळला, तिच्या कुंकवात किती ताकद असेल. आणि त्या बाईनं जर एखाद्या कुवारी पोरीला कुंकू लावलं तर तिचं सामर्थ्य किती वाढेल, या विचारणं तरी त्या बाईनं सामर्थ्य द्यायचं. जगाच्या मालकाच्या मस्तकावर स्थानापन्न असणारी बाई आहे, ती साधी नाही आहे. त्याच्यामुळे ना थोडा परमार्थ चांगल्या वेळेनं घ्या, थोडा विचार करत जा परमार्थाचा. देव असं उच्च नीच कधी बघत नाही. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. देव बघतो हृदय बघतो, प्रेम बघतो. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ आहे तिथे, हे लक्षात घ्यायचं. पण आज हा संसार सांभाळलेल्या गोकुळाबाई यांच्या तुझ्या पुण्यस्मृत हा कीर्तन सोहळा, ही सगळी टाळकरी मंडळी आज या मुली कीर्तना इथं उपस्थित आहेत. पण हे कलियुग आहे. वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे, कीर्तनात नाचणारी इडी आहे. ज्या बाईनं अखंडित संस्कृती सांभाळून संसार केला ती लोअर क्लास आहे, पण जी चपल्या घालून चपात्या करते ती हाय क्लास आहे. हाय क्लास सोसायटी बरी भारी मेंटेन केली बरं का तुम्ही, आहे की नाही? खरं आहे, हरकत नाही. पण शेवटी सत्य ते सत्य आणि असत्य ते असत्यच. आम्ही एकटे खरे ते भात झाले बाबा. जंगलाला आग लागली, चिमणी चोचीत पाणी घेऊन निघाली, लोक हसले, म्हणले अगं भले भले पळून गेले, तुझे काय गत ग? चिमणी म्हणली तुझं खरं आहे दादा, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. माझ्यासाठी एवढंच तुम्हाला महत्वाचं. तसं आम्ही काय करू न करू, पण आमचं कमीत कमी धर्माला कलंक लावणाऱ्यात तरी नाव नसेल, ह्याच्यातच आमचं सौभाग्य मोठं आहे. आमचं नाव कमीत कमी मायबाबाचं नाव घालवणाऱ्यात तरी नसेल, कमवणाऱ्यात असो नाही तर नसो, पण बापाला डोक्याला कलंक लावण्यात तरी आम्ही नसो, एवढं तरी आम्हाला भाग्य आहे. म्हणून ह्या सांप्रदायिक जपणाऱ्या सगळ्या मुली, सगळे महाराज मंडळी नामवंत, अगदी गोड सुंदर ज्यांचं गायन आहे, आमचे गंधर्वदादा अगदी मनस्वी आभार, त्याचबरोबर हरिभक्त परायण राजू दादा, अगदी सुंदर गोड ज्यांचा आवाज आहे, त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातूनही सेवा माझ्याकडे आली असे आमचे महाराज विजय महाराज, त्यांचं नावच विजय महाराज बरं का. आमचे विजय महाराज, त्यांच्या संपर्कामुळे माझ्याकडे ही सेवा आली. विजय महाराजांचे मनस्वी आभार. अगदी गोड नियोजन केलं. ते व्यक्तिमत्व श्रेष्ठ आहे त्याच्यात वाद नाही, पण श्रेष्ठ असून ते व्यक्तिमत्व नम्र आहे हे कौतुकाचं. मग त्यांच्या जगण्यावर साष्टांग सगळे महाराज मंडळी, आळंदीकर महाराज असतील अगदी गोड गोड सुंदर ज्यांचे स्वभाव आहेत. आणि अखंडितपणे ताई असतील, ह्या सगळ्या मुली असतील, विनकरी दादा, आमचे दादा. जिथं संप्रदाय म्हणजे जिथं
जात कुळ गोत्र कसलंच नाही. जात वितो गोतो कुळशीळ मात वज का त्वरित. फक्त भावना महत्वाची. त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. उत्कृष्ट मृदुंग वादक हरिभक्त परायण निलेश महाराज, गणेश महाराज गणेश महाराज याच्या आधी त्यांच्याकडनं सेवा त्यांनी वाजवली अगदी गोड. आणि कीर्तनाला सेवा म्हणतात बरं का. लोक असली आहेत ना तरी तुमचा प्रोग्राम ठेवायचा. आता प्रोग्राम करते होईल मी. तुला प्रोग्राम दिसतो का? कार्यक्रमाला गेलो तुम्ही. हा कार्यक्रम होता तिथं. त्यामुळे त्याच्यापेक्षा विचित्र तुमचं तुम्हाला आणावं लागतंय का आम्ही आणावं नाही. गुतू दे तुझं सोयाबीन खुरपी दे मुकदम आहे मी. डोंबऱ्याचा खेळ आहे आमचा. वाजवतो मी आम्ही नाचतो मी आम्हीच. लई चित्र लोक. तुमची सुपारी किती? तुला उकळा धरून नसलं काढते. किती देतो सांग मला तू. माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार कर घरात किती असेल. जयाच्या द्वारी. आणि शास्त्र सांगतं विपदो विपदो नेव संपदो नच संपदा. विपद हा विस्मरणम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही. संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे. ज्याला जगता येतो श्रीमंत. आणि आम्ही काय आमच्या पैशाचा संसारात वापर करत नाही. मी शिवलीला पाटील अशी विठ्ठलासमोर नजर वर करून छाती फुगवून सांगेल एकही रुपया कोणाची देणगी न घेता, एकही रुपया कोणाला न मागता, फक्त माझ्या कीर्तनाच्या मानधनावर 6.5 ते 7 कोटी रुपयाची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये गरीबातली गरीब पोरगी शिक्षण घेतात. आज 90 ते 100 पोरी मी सांभाळत आहे. हाय क्लास सोसायटी मेंटेन करून. गादीशिवाय पोरगी झोपत नाही, आरूशिवाय पाणी पित नाही, सोलरशिवाय आंघोळ करत नाही. तिच्या राहण्या पिण्या खाण्यापासून सगळं खर्च मी उचलते. त्याच्यामुळे महाराज लोक वाईट असतात हा भ्रम डोक्यातनं काढा. महाराज लोक वाईट नसतात, वाईट लोक महाराज होतात हे तुम्हाला कळलं पाहिजे. शहाणा कोण वाईट कोण महाराज बरं का. तुम्ही डोळे झाकून बसताना आम्हाला ज्ञान शिकवता कोणाच्याला हे लक्षात ठेवा. पण तुम्ही आउटपुट काय देता हे फार महत्वाचं असतं. सगळं सांगण्यात मजा, सांगायला लय लोकांना येतं. माझ्यापेक्षा चांगलं तुम्हाला जमलं आता उभं केलं तर. पण करायला सगळ्याला येत. हे ज्यांना करता आलं, अरे अपमानाचा बदला सन्मानानं घेता आला पाहिजे. ज्या देवानं माझ्या तुकोबांचा गाथा बुडवला, ज्या देवानं माझ्या तुकोबांचा गाथा बुडवला, आज त्याच देहूमध्ये माझ्या तुकोबांचं गाथा मंदिर आहे. याला अपमानाचा बदला म्हणायचं. ज्या लोकांनी पायदळी अन्न तुडवलं ना माझ्या माऊलींचं, आज त्याच माऊलींची 2दा आरती केल्याशिवाय आळंदी जेवत नाही. आजही आमच्या आळंदीमध्ये वेशीच्या आत नॉनव्हेजचं हॉटेल नाही किंवा दुकान नाही. कधी गेलात ना आळंदीला, तुम्हाला आळंदीच्या वेशीच्या आत कधीच नॉनव्हेजचं हॉटेल भेटणार नाही. वेश सोडल्यावर मारा तिकडं, माऊलीला सोडल्यावर तुम्ही काय करायचं, खा मारा प्या, काय करायचं ते करा. आळंदीत नाही. ही ताकद आहे. ही माझ्या माऊलींची, ही माझ्या ज्ञानोबांची, माझ्या तुकोबांची, ही माझ्या नामदेवराय जनाईची ताकद आहे. आणि ही ताकद समजून घ्या. विनंती, ज्ञानेश्वरी वाचा. नाही कळली तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला, तुमच्या जीवनाचं कळलं नाही, फक्त ज्ञानोबांना तुम्ही कळू द्या. हे माझं लेकरू आहे. ऊब लागू द्या फक्त. तुम्ही सगळे उपस्थित राहिलात. आमदारांच्या सोबत त्या पत्नी सोनिया त्यासोबत कीर्तनाला उपस्थित राहिला. बरोबर, त्यांच्यासुद्धा मनस्वी आभार. अगदीच काय माझी पहिलीच ओळख आहे. तुम्ही सगळे बसलेले सगळे मंडळी, तुमच्या अगदी मनस्वी आभार. एवढ्या पावसाचं मला वाटलं, मी म्हणजे आपलं ग्राह्य धरलं होतं, फक्त कदम कुटुंबीय बस एवढ्यासाठीच कीर्तन करायचं. हा ना, आपलं मानधन घ्यायचं, लेकराला खाऊ घालायचे. आजचे विषय संपवले पास झाले. आपल्या लेकरं खाऊ घालायच्या हिशोबाने आपलं मानधन घ्यायचं, निघायचं. फार काही विचार करायचा नाही. आणि आज बरोसरच नव्हते कीर्तन करायचे, पण माऊलींची कृपा असते. आज ह्या घरानं परमार्थाची एवढी सामर्थ्यानं सेवा केली. जगाचा मालक अवकृपा करणार नाही. एवढी संकट येऊन सुद्धा 2 तास कीर्तन झालंच. हे या कुटुंबानं केलेल्या कर्माचं फळ आहे की समाजात त्यांचं नाव पडलं नाही. आणि त्याच्या पलीकडं त्यांच्या आईच्या पुण्यस्मरणाला पाऊस पडला. अख्खं गाव लक्षात ठेवणं. पाऊस कधी पडला ना, आरती नव्हतं का कदमाच्या आईचं पुण्यस्मरण तवा पडला. ते एक डोक्यात राहिलं ना आयुष्यभर, वर्षभर तरी, आयुष्यभर नाही पण वर्षभर तरी, की पाऊस त्या दिवशी चांगला पडला, सुगी चांगली झाली, आपल्या शेतीला बरं तो दिवस. त्या आईने हजेरी लावली त्या पावसाच्या माध्यमातून. तुम्हाला सगळ्यांचे मनस्वी आभार. काहीच कुला असेल तर क्षमा. बोलता बोलता उशीर झाला. माझे वडील ज्यांच्यामुळे माझं अस्तित्व करतो ते सामर्थ्य आयुष्यभर त्यांच्या ऋणात ऋणी. सृष्टीमुळे दादा त्यांच्यासुद्धा मनस्वी आभार. कॅमेरे दादा तुमचेसुद्धा मनस्वी आभार. खाली चाना खाली चाटा ज्यांच्या या संकीर्तनामध्ये आहे. लक्षात ठेवा, पैसा किती कमवा तुम्ही, पैसा अर्थपुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा कमवणं चुकीचं नाही, खरंच कमवा. कुठलेच संत गरीब नव्हते. ज्यांचा अभंग घेतलाय ना त्यांची 65 लाखाची सावकारकी होती. 8 पिढ्या सावकारकीमध्ये गेल्यात तुकोबांच्या. आळंदीमधलं तुकोबारांच्या समोरचं जे प्रांगण आहे, जो हॉल आहे, जे सभामंडप आहे, ते तुकोबांनी बांधलेला आहे 450 वर्षापूर्वी. आपण आधी तुकोबांच्या सभामंडपात जातो, मग माऊलींच्या दर्शनाला जातो. फार श्रीमंत होते तुकोबा.
25 बैलगाड्या कर्जपत्राच्या इंद्राणीत बुडवल्या होत्या. फक्त तुकोबाच्या वाटणीच्या 2 भाऊ बाकी आहेत अजून. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी घाण होत्या. अशा कागदाच्या 25 बैलगाड्या इंद्राणीत बुडवल्या होत्या. तरी तुका म्हणतात माझं मामरा काय थोरपण. आपण माजी सरपंच आहे तरी महाराजाला फोन करताना म्हणतो हॅलो ताई गावचा माजी सरपंच बोलतोय. अरे झालं ना बाबा आता कशाला बोलतो. म्हणजे ही आपला ऍटिट्यूड आपला एरोगन्स बघा ना किती किती तात्पर्य सांगायचं. मला तुझ्या शब्दांची घनता लक्षात घ्या. मला काही कोणाला म्हणायचं नाही फक्त तात्पर्य लक्षात घ्या. इतके श्रीमंत होते तुकोबा. आताचे 65 लाख नाही 4.25 वर्षापूर्वी. आताचे 10 लाख म्हणजे तेव्हाच रुपया. 25 बैलगाड्या कर्जपत्राच्या म्हणजे या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबा आहे. तेव्हापासून कर्जमाफी चालू झाली. पहिलं कर्ज तुकोबांनी माफ केलंय शेतकऱ्याचं. दुसरे छत्रपती बाकी सगळे मला काय माहित नाही. दुसरे महाराज बरं का हे 2 माहिती आहेत मला. हे लक्षात घ्या तुम्ही. थोडा विचार करायचा. आपली श्रीमंती काही नाही त्यामुळे पैसा बिंदास कमवा. ज्ञानोबा पंजोबा मराठवाड्यात जेव्हा महाराष्ट्राची राजधानी देवगिरी होती तेव्हा मराठवाड्याचे अधिकारी होते. पंतप्रधान होते मराठवाड्याचे. कोण? ज्ञानोबाचे पंजोबा आजोबा नाही पंजोबा. काय संपत्ती असेल विचार करा ना. अख्खा मराठवाडा त्यांच्या ताब्यात होता. कोण आहे आपण? नामदेवरायची बायको राजाई 3.25 क्विंटल सोन्याच्या पांगावर झोपायची बर का. आपल्या नवऱ्याच्या घरी थोडं बापा घरी थोडं असलं की भलतं नाचतो आपण नवऱ्याच्या घरी. आता 3.25 क्विंटल 350 किलोचा सोन्याचा पलंग होता झोपाय तरी नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती. तुकोबाची बायको आवली. पुण्याचं सासर तुकोबाचं. गुळवे सावकाराची पोरगी. 3500 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. शेनवडीत नाही पुण्यात होता. 3500 होता. 1425 माणसं वन टाइम हाता खाली असायचे. नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. 4 ठिगळाची साडी नेसायची. तक्रार करीत नव्हती. काय आपलं तुम्ही नागबाबाच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत ठेवत होता. नागबाबा माहिती संत एकनाथ महाराज पैठण. संतात सगळेच श्रीमंत संत नागबाबा. अशी माणसं कीर्तनाला यायचे. धनधान्य वाटायचे नागबाबा कीर्तनाला यावं म्हणून. असे पैसे धान्य घ्या बाबा पण कीर्तनाला लोक बी लय आगाव. सुरुवातीला वाटायचे घ्यायचे थोडं कीर्तन ऐकायचे निघून जायचे लोक. देवाच्या पुढची महाराज लोक तर डोकंच लय चालत असल्या बाबतीत. चांगल्या बाबतीत कधी चालत नाही. आता हे जोडी देवाची हे धन्य कुटुंबानं जपलं. त्यामुळे पैसा किती कमवा पण दान धर्म करायला कधी मागं पुढे बघत जाऊ नका. दान धर्म करायचा म्हणजे 100 रुपये मिळाले की 10 समाजाला गेले पाहिजे तर 90 टिकत्यात. पण लक्षात ठेवा ज्याला गरज आहे त्याला द्या. तुमचं कसं आहे गर नाही खाल्लंय ढिरी त्याला कशाला खाऊ दे बाबा. ते गरीबाचं लेकरू कोण तिला बसलंय त्याला खाऊ घाल. त्याला गरज आहे. ते कधी गोडधोड चांगलं लय खा. त्याला गरज आधी त्याला जीव घाल. मग बाकीचे नाही म्हणतात त्यांना नंतर मग भूक लागल्यावर खाऊ. हे कळतं. प्रेस्टिज बघून मेंटेन देत जाऊ नका. म्हणजे तो सुद्धा राहणीमान बघून हे कळत जाऊ नका. विनंती तुम्हाला सगळ्यांचे मनस घ्याव्यात. काही चुकलं असतं दर्शनात पुन्हा एकदा कदम कुटुंबियाचं मनस घ्याव्यात. अगदी सुंदर सुंदर गोड नियोजन केलं. इतके चांगले टाळकरी गायक वादक कीर्तन ठेवायचं सोपं. मेंटेन करायचं अवघड आहे. काही सोपं नसतंय. त्याच्यामुळे तुम्ही सगळे कोणाला कसं बोलवलं पाहिजे कुठल्या पद्धतीने गायक वादक ठेवले पाहिजे तुम्ही सगळं चांगलं मेंटेन केलं. तुमचे मनस घ्याव्यात. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनस आभार मानतो आणि सेवेला विना La
आणि उरलेल्या वसंताचे कान प्रेमाचा प्रेमारंगी गोविंदाचे उभारंगी धन्य धन्य केलं जगाने ते धन्य तारा प्रौढा आणि मुखा उभारंगी धन्य धन्य केलं जगाने ते धन्य नाम म्हणजे ते देवाचे रचने ते करते आरती ज्ञानराजा महादेवते देवते दानंद हो वेदराम आरती ज्ञानराजा बोले ज्ञान जगी दर्शन जोगी अवतार बनतो नाव घेऊन आरती ज्ञानराजा देवते दानंद हो वेदराम आरती ज्ञानराजा जगतुय बोले विश्व ब्रह्मांड केले आर्जनांत नाही मंत्री आरती ज्ञानराजा देवते दानंद बैठक व्यवस्था कार्यकर्ते मंडळी लगेच टेबल टाका.